हाय फ्रेंड्स, आज तुम्हाला मी दाखवणार आहे माझ्या टेरेसवरचे काही फ्रूट प्लांट्स. चला तर मग बघूया मी कोणते कोणते फ्रूट्स प्लांट्स माझ्या टेरेसवर लावले आहेत ते. हे दिसत आहे ते बार्बाडोस चेरीचे प्लांट आहे. त्याच्याच बाजूला हे वॉटर ॲपलचं प्लांट आहे, लिंग ऑरेंजचं प्लांट आहे, चिकूचं प्लांट आहे, डाळिंबाचं प्लांट आहे, मोसंबी, संत्री अशा वेगवेगळ्या प्रकारची फ्रूट प्लांट्स मी ते लावलेली आहेत. हे लिंबूचं झाड आहे. हे बारामासी लिंबूचं झाड आहे. बघा ह्याला किती फ्लावर्स आलेले आहेत आणि छोटे छोटे फ्रूटसुद्धा बनत आहेत. पूर्ण झाड असं छोट्या छोट्या फ्लावर्सनी भरलेलं आहे. थोड्याच दिवसात त्याचे फळं बनायला सुरुवात होईल. लिंबूच्या झाडाला थोडं कमी पाणी टाकावं लागतं, त्यामुळे फ्रूट सेट व्हायला मदत होते. नाहीतर सगळे फ्लावर्स जास्त पाणी टाकल्यामुळे गळून जातात. तसंच माझ्याकडे 2-3 आंब्याची झाडंसुद्धा आहेत. अजून एक हे बार्बाडोस चेरीचं झाड आहे. हे अजून एक माझ्याकडे आंब्याचं झाड आहे. त्याला फ्लावर्स यायला सुरुवात झाली आहे. आज मी आंब्याच्या झाडाविषयीच तुम्हाला थोडेसे काही टिप्स सांगणार आहेत. चला तर मग बघू त्या काय टिप्स आहेत ते. तसेच हे माझे सुरेनाम चेरीचे एक झाड आहे. त्यालाही फ्लावर्स यायला सुरुवात झाली आहे. आणि अजून एक हे वॉटर ॲपलचं झाड आहे. त्यालाही कळ्या यायला लागल्या आहेत. चला तर मग बघूया अजून कोणते कोणते फ्रूट्स आहेत ते. स्टार फ्रूटचं पण एक झाड माझ्याकडे आहे. चायना 3 लिचीचं एक झाड आहे. आज मी आंब्याच्या झाडाविषयी तुम्हाला थोडेसे टिप्स सांगणार आहे. अजून तशी छोटे छोटे फ्लावरची झाडेही मी माझ्या गार्डनमध्ये ॲड केलेली आहेत. हे पर्पल कलर दिसते आहे ते ट्रायंगल हार्ट्सचे प्लांट आहे. अतिशय सुंदर असे ते दिसत आहे. बघा हे इम्पॅशनचे झाडे आहेत. आणि हे स्ट्रॉबेरीचे एक प्लांट आहे. अजून एक स्ट्रॉबेरीचं प्लांट आहे, त्याला स्ट्रॉबेरी लागलेली आहे. बघा किती छान आहे ना. हे सगळं पूर्ण ऑर्गॅनिक आहे. चला तर आता आंब्याच्या झाडाविषयी माहिती घेऊया. हे माझं 3 वर्षापूर्वीचं आंब्याचं झाड मी लोकल नर्सरीतून विकत घेतलं होतं. आणि हे प्लांट आहे आंब्याचं, ते ग्राफ्टेड प्लांट आहे. त्याला आता बघा मोहर यायला सुरुवात झाली आहे. मोहर आंब्याच्या झाडाला मोहर यायला लागल्यावर थोडीशी काळजी घेतली तर फ्रूट सेट ठेवायला खूप मदत होते. तर चला तर मी कोणती कोणती काळजी घेतली आहे ते तुम्हाला पण सांगते. बघा इकडे या झाडाच्या सगळ्या फांद्यांना मोहर आलेला दिसत आहे. यासाठी मी फेब्रुवारी महिन्यात थोडीशी काही कामं करावी लागतात की त्यामुळे आंब्याच्या झाडाला मोहर चांगल्या पद्धतीने येतो. फ्लावर्स यायला सुरुवात झाल्यानंतर मी हे थोडंसे वर्मी कंपोस्ट आणि बोन मिल घेतला आहे. एक मोठी वर्मी कंपोस्ट घेतला आहे आणि बोन मिल घेतले आणि त्यात थोडंसं फंगीसाईड टाकलेलं आहे. ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं आहे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पॉटच्या साईडला सगळे थोडं खणून सगळ्या गोल अशा सगळ्या बाजूने खणून त्याच्यात ते कंपोस्ट, आपण जे मिक्स केलेलं कंपोस्ट आहे ते सगळ्या बाजूने टाकायचं आहे. त्यामुळे थोडंसं 2-3 इंच असं खड्डा करून त्याच्यामध्ये हे कंपोस्ट टाकायचं आहे. आणि त्यानंतर ती आपण साईडला काढलेली माती आहे ती पूर्ण झाकून द्यायचं आहे. त्या आपण कंपोस्ट टाकलं आहे त्याच्यावरती माती टाकून द्यायची आहे परत, की जेणेकरून त्यातले पोषक तत्वे उन्हाच्या संपर्कात येऊन खराब नाही झाली पाहिजेत. खत टाकून झाल्यानंतर थोडं पाणी टाकायचं असतं की त्यामुळे ते खत मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होऊन पोषक तत्वे झाडाला मिळायला सुरुवात होतात. तुमच्याकडे थोडं सीवीड फर्टिलायझर असेल तर तेही थोडं मिक्स केलं तर त्याच्यात मायक्रोन्यूट्रियंट्स असतात, त्यामुळे ते झाडाला आणखी पोषक तत्वे मिळण्यास मदत होते. हे झाडाला मोहर आल्यानंतर त्याच्यावर 3 स्प्रे करावे लागतात. मोहर यायला सुरुवात झाल्यानंतर ते 3 स्प्रे झाडावर करावे लागतात. त्यातला पहिला एक आहे तो फंगीसाईडचा स्प्रे करावा लागतो. त्याच्यानंतर 2-3 दिवसामध्ये आपण सीवीडचा स्प्रे करावा की त्यामुळे ते झाडाला जे मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत ते मिळतात आणि फुलापासून फळ बनायला थोडीफार मदत होते. सीवीडच्यामुळे
फ्रूट सेटिंग जास्त प्रमाणात होऊ शकते. आणि तिसरं म्हणजे आपण कीटकनाशकाचा थोडासा स्प्रे करावा लागतो की ज्यामुळे त्याच्यावर कोणती प्रकारची कीटकपाक्ष येऊन ते मोहोर खराब होऊ शकत नाही. त्यासाठी आपण नीम ऑइलचा स्प्रे करू शकतो. एक आंब्याला मोहोर आल्यानंतर पाणी खूप कमी प्रमाणात त्याला द्यावे लागते, नाही तर जास्त पाण्यामुळे ते सगळा मोहोर गळून पडण्याची शक्यता जास्त असते. आता आपण याला नंतर फ्लावरपासून फ्रूट सेट झाल्यानंतर 1 महिना नंतर आपण वाटाण्या एवढे जर आंब्याचे फळं बनल्यावर आपण परत एकदा त्यांना कंपोस्ट देणार आहोत. त्यामुळे फ्रूट जास्त सेट होतील. आणि आता ह्याच्यावर किती फ्रूट सेट होतील याचा अपडेट मी हळूहळू तुम्हाला व्हिडिओ मार्गे देतच राहीन. अशाच प्रकारे मी वेगवेगळ्या फळांची झाडांची माहिती तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन. चला तर मग बाय, भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.